Hello everyone, welcome to RV Sahaj English. So students, या व्हिडिओमध्ये आपण मार्क ट्वेन या लेसनमधील पार्ट 2 बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. One day during his tenure as an editor of a small Missouri newspaper, Mark Twain received a letter from a reader who had found a spider in his paper. तर एकदा जेव्हा मार्क ट्वेन हे एका छोट्या मिसोरी न्यूजपेपरचे एडिटर म्हणजे संपादक म्हणून काम करत होते, तेव्हा त्यांना त्यांच्या एका रीडरचं म्हणजे वाचकाचं एक पत्र आलं ज्याला त्याच्या न्यूजपेपरमध्ये एक स्पायडर म्हणजे कोळी सापडला होता. ही वंडर्ड वेदर दिस इज पोर्टेंडेड गुड ऑर बॅड लक. सो त्याला असं वाटत होतं, त्याला ही गोष्ट जाणून घ्यायची होती की त्याच्या पेपरमध्ये कोळी सापडला होता, हे गुड लक म्हणजे चांगलं नशीब शो करत होतं की बॅड लक शो करत होतं. फाइंडिंग अ स्पायडर इन युअर पेपर, ट्वेन रिप्लाइड, इज नायदर अ गुड लक नॉर बॅड. मग त्यावर ट्वेन यांनी रिप्लाय केला. ते म्हणाले की आपल्या पेपरमध्ये स्पायडर सापडणे, कोळी सापडणे हे गुड लक पण नाही आणि बॅड लकसुद्धा नाही. द स्पायडर वॉज मेअरली लुकिंग ओव्हर अवर पेपर टू सी विच मर्चंट वॉज नॉट ॲडव्हर्टायझिंग. ते म्हणाले की तो स्पायडर फक्त आमच्या पेपरमध्ये बघत होता की कोणता मर्चंट म्हणजे कोणता दुकानदार आमच्या पेपरमध्ये त्याच्या दुकानाची ॲडव्हर्टाईज देत नाही आहे. सो दॅट ही कुड गो टू द स्टोअर, जेणेकरून तो कोळी शांतपणे त्या दुकानात जाईल. स्पिन हिज वेब अक्रॉस द डोअर, त्याच्या दरवाजावर जाळं विणेल. अँड लीड अ लाईफ ऑफ अनडिस्टर्ब पीस एव्हर आफ्टरवर्ड, आणि त्यानंतर आयुष्यभर सुखाने, समाधानाने आणि निवांतपणे त्याच्या दरवाजावर विणलेल्या जाळ्यावर आपलं आयुष्य काढेल. Mark Twain's birth in November 1835 was heralded by the return of Halley's comet. सो मार्क ट्वेन यांचा जेव्हा जन्म झाला नोव्हेंबर 1835मध्ये, तेव्हा आकाशामध्ये हॅलेज कॉमेट म्हणजे हॅलेज जो धूमकेतू आहे त्याचं पुनरागमन झालं, म्हणजे आकाशामध्ये तो धूमकेतू दिसला. ट्वेन हू ऑफन रिमार्क्ड अपॉन दिस क्युरिओसिटी केम टू थिंक ऑफ हिमसेल्फ अँड द कॉमेट अँड अनअकाउंटेबल फ्रिक्स. ट्वेन ज्यांना नेहमी या गोष्टीबद्दल फार क्युरिओसिटी वाटायची आणि त्यावर ते रिमार्कसुद्धा द्यायचे, ते नेहमी त्या कॉमेटला आणि स्वतःला अनअकाउंटेबल फ्रिक्स म्हणजे दोन विक्षिप्त गोष्टी किंवा दोन अफलातून गोष्टी असं संबोधायचे, तो धूमकेतूसुद्धा आणि ते स्वतःसुद्धा. कॉस्मिकली लिंक्ड, जे की एकमेकांसोबत त्यांचा वैश्विक संबंध होता असं ते म्हणायचे. हॅव्हिंग कम इन टुगेदर ही डिक्लेअर दे वुड गो आउट टुगेदर. जसे की ते जगामध्ये एकत्र आले, जातानासुद्धा ते एकत्रच जातील असं त्याने डिक्लेअरसुद्धा करून टाकलं. इन फॅक्ट ट्वेन वॉज प्रूव्हन राईट, आणि खरोखरच ट्वेन यांचं म्हणणं अगदी योग्य ठरलं. ऑन द नाईट ऑफ हिज डेथ इन एप्रिल 1910 हॅलेज कॉमेट वन्स अगेन ब्लेस थ्रू द स्काय. ज्या रात्री त्यांचा मृत्यू झाला एप्रिल 1910मध्ये, त्या रात्री पुन्हा एकदा आकाशामध्ये हॅलेचा धूमकेतू झळाळला किंवा दिसला. आता काही कोटेशन त्यांच्या भाषणांमधले किंवा लिखाणामधले ते आपण बघूया. एप्रिल फूल्स डे, दिस इज द डे अपॉन विच वी आर रिमाइंडेड ऑफ व्हॉट वी आर ऑन द अदर 364. तर मार्क ट्वेन म्हणतात की एप्रिल फुल डे असा दिवस असतो ज्या दिवशी आपल्याला लोक आठवण करून देतात की आपण उरलेले 364 दिवस काय असतो. अ मॅन कॅनॉट बी कम्फर्टेबल विदाउट हिज ओन अप्रुव्हल. एखादा व्यक्ती स्वतःच्या स्वीकृतीशिवाय कधीही कम्फर्टेबल होऊ शकत नाही, निवांत होऊ शकत नाही. अ पर्सन विथ अ न्यू आयडिया इज अ क्रँक अंटिल द आयडिया सक्सीड्स. तर एखाद्या व्यक्ती ज्याच्या डोक्यामध्ये काहीतरी नवीन कल्पना असते त्याला लोक मूर्ख समजतात, क्रँक म्हणजे मूर्ख समजतात, जोपर्यंत त्याची ती कल्पना ही सक्सेसफुल होत नाही, म्हणजे यशस्वी होत नाही. एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. लेखक म्हणतात की वय हा एक असा मुद्दा आहे की जो असल्यापेक्षा आपल्या मानण्यावर जास्त डिपेंड आहे. जर आपण वयाला मानलंच नाही तर वय कितीही असलं तरी त्याने फरक पडत नाही. ऑल जनरलायझेशन्स आर फॉल्स इन्क्लुडिंग दिस वन. जनरलायझेशन म्हणजे काय तर विधानं, सगळे विधानं खोटे असतात, हे सुद्धा. बी केअरफुल अबाउट रीडिंग हेल्थ बुक्स, यू मे डाय ऑफ अ मिसप्रिंट. तर हेल्थ बुक वाचताना म्हणजे
आरोग्यविषयक पुस्तक वाचताना नेहमी काळजी घेतली पाहिजे. जर त्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक असेल तर तुम्ही मरूसुद्धा शकता. बी केअरलेस इन युअर ड्रेस इफ यू विल बट कीप अ टिडी सोल. जर तुमचा ड्रेस हा वाईट असेल, वाईट म्हटल्यापेक्षा ओंगळवाना असेल किंवा फाटका तुटका असेल तर असला तरी चालेल, तसा असला तरी तो चालेल, पण आपली जी आत्मा आहे, आपली जी सोल आहे, तिला तुम्ही नेहमी स्वच्छ ठेवा असं लेखक म्हणतात. क्लासिक, अ बुक विच पीपल प्रेज अँड डोंट रीड. क्लासिक म्हणजे वाङ्मय हे असं पुस्तक आहे ज्याची लोक खूप स्तुती करतात पण त्याला कोणीही वाचत नाही. ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग. विनोद हा माणसाला मिळालेला सर्वात मोठा खूप मोठा असा आशीर्वाद आहे. आय एम ॲन ओल्ड मॅन अँड हॅव नोन अ ग्रेट मेनी ट्रबल्स बट मोस्ट ऑफ देम नेवर हॅपन. लेखक म्हणतात की मी एक म्हातारा माणूस आहे आणि मला खूप सारे संकट माहिती आहेत पण त्यातले बरेचसे माझ्या लाईफमध्ये कधी आलेच नाहीत. आय मस्ट हॅव अ प्रोडिजियस क्वांटिटी ऑफ माइंड. इट टेक्स मी ॲज मच ॲज वीक समटाईम्स टू मेक इट अप. लेखक म्हणतात की माझ्या मेंदूकडे अफाट क्षमता असली पाहिजे कारण त्याला मनवायसाठी कधी मला एखाद आठवडासुद्धा लागतो. इफ यू टेल द ट्रूथ यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग. जर तुम्ही सत्य बोलत असाल तर तुम्हाला काहीही आठवण ठेवायची गरज पडत नाही. इट इज बेटर टू डिझर्व ऑनर्स अँड नॉट टू हॅव देम दॅन टू हॅव देम अँड नॉट डिझर्व देम. तर हे कधीही चांगलं की जेव्हा तुम्ही एखादा सन्मान डिझर्व करत असता, त्या सन्मानासाठी पात्र असता आणि तो तुम्हाला मिळत नाही, त्यापेक्षा की जेव्हा तुम्ही एखाद्या सन्मानासाठी पात्रच नसता आणि तरीही तो तुम्हाला मिळतो. इट इज बेटर टू कीप युअर माउथ क्लोज्ड अँड लेट पीपल थिंक यू आर अ फूल दॅन टू ओपन इट अप अँड रिमूव्ह ऑल डाऊट्स. तर हे कधीही चांगलं की तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा आणि इतर लोकांना तुम्हाला मूर्ख समजू द्या, त्यापेक्षा की जर तुम्ही तुमचं तोंड उघडलं तर त्यांचे सगळे डाऊट्स, त्यांच्या सगळ्या शंका या क्लिअर होऊन जातील. इट्स नो वंडर दॅट ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. फिक्शन हॅज टू मेक सेन्स. यात कुठलंही आश्चर्य नाही की सत्य हे कल्पनेपेक्षा विचित्र असते. फिक्शन म्हणजे कल्पना. कारण जे फिक्शन आहे, जी कल्पना आहे, तिला अर्थ असावा लागतो किंवा तिला अर्थपूर्ण असावं लागते. वेनेवर यू फाइंड युअरसेल्फ ऑन द साईड ऑफ द मेजॉरिटी इट इज टाईम टू पॉज अँड रिफ्लेक्ट. जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही मेजॉरिटीच्या साईडने आहे, म्हणजे सर्व लोक जास्तीत जास्त लोक ज्या साईडनं आहे त्या साईडनं तुम्ही स्वतःला जेव्हा बघता तेव्हा थोडं थांबा आणि विचार करा असं लेखक म्हणतात. म्हणजे मेजॉरिटी नेहमीच बरोबर असते असं नाही. वाय इज इट दॅट वी रिजॉईस ॲट अ बर्थ अँड ग्रीव ॲट अ फ्युनरल? इट इज बिकॉज वी आर नॉट द पर्सन इन्वॉल्ड. असं का होते की आपण कुणाचा जन्म झाला की आनंद व्यक्त करतो आणि फ्युनरल म्हणजे जेव्हा मृत्यू होतो तेव्हा दुःख व्यक्त करतो, कारण आपण त्या व्यक्तीच्या जागेवर नसतो. थाउजंड्स ऑफ जिनियसेस लिव्ह अँड डाय अनडिस्कवर्ड इदर बाय देमसेल्व्स ऑर बाय अदर्स. हजारो असे अतिशय जिनियस लोक आहेत त्या जगामध्ये जे जन्माला येतात आणि मरतात पण त्यांना कोणीही शोधू शकत नाही. ते स्वतःला शोधत नाही किंवा इतरांकडून सुद्धा त्यांचा शोध घेतला जात नाही. थंडर इज गुड, थंडर इज इम्प्रेसिव्ह, बट इट इज लाइटनिंग दॅट डज द वर्क. थंडर चांगला आहे, थंडर इम्प्रेसिव्ह आहे, पण लाइटनिंग म्हणजे जेव्हा वीज कडाडते तेव्हाच खरं काम होते. व्हेन आय वॉज यंगर आय कुड रिमेंबर एनिथिंग वेदर इट हॅपन्ड ऑर नॉट. जे लेखक म्हणतात की ते जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना सर्व आठवायचं, जे घडलेलं आहे ते पण आणि जे नाही घडलेलं आहे ते सुद्धा. When your friend begins to flatter you on how young you look, it's a sure sign you are getting old. जेव्हा तुमचे मित्र तुम्हाला फ्लॅटर करू लागतात, म्हणजे खोटी स्तुती तुमची करू लागतात की तू किती तरुण दिसतो आहेस, तेव्हा समजून जायचं की तुम्ही म्हातारे होत चाललेले आहात. तर अशा प्रकारे मार्क ट्विन यांचे काही कोटेशन होते जे आपण आता बघितले. हा होता पार्ट 2 ऑफ मार्क ट्विन. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.